पुण्यात आता महापौर आणि उपमहापौर पदासाठी तिरंगी लढत होणार आहे। पुणे महापौर पदासाठी भाजपकडून महापौर पदासाठी मंजुषा नागपुरे आणि उपमहापौर पदासाठी परशुराम वाडेकर यांनी अर्ज भरलाय। तर दुसरीकडे महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने सुद्धा पुणे महापौर पदासाठी अर्ज भरलाय। राष्ट्रवादीतर्फे महापौर पदासाठी शीतल अजय सावंत तर उपमहापौर पदासाठी दत्ता भैरट यांचा अर्ज दाखल केला असून काँग्रेसनेही आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत। काँग्रेसकडून महापौर पदासाठी अश्विनी लांडगे आणि उपमहापौर पदासाठी साहिल केदारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। मला लोकसहभाग आणि सगळ्यांचं मार्गदर्शन हवं आहे। सिस्टीम पण चालवण्यासाठी आपल्याला गव्हर्नन्स हवं आहे, स्मार्ट गव्हर्नन्स। या सगळ्याची सांगड घालून मी काम करण्याचा प्रयत्न करणार। भाजपमध्ये कार्यकर्त्याला संधी मिळते आणि मला एक आनंद आहे की माझी पत्नी उपमहापौर आणि आता त्यांच्या जागी मी उपमहापौर, एक ऐतिहासिक क्षण या ठिकाणी पुणे महापालिकेमध्ये माझ्यामुळं होणार आहे। या अर्ज भरण्याच्या अगोदर आम्ही समविचारी पक्षाची चर्चा केली होती, त्यांना फोन केले होते, विचारणा केली होती, पण आम्ही निवडणुकीच्या अगोदर पण जे सांगितलं होतं ते आज परत एकदा सिद्ध होतंय की घड्याळाला मत म्हणजेच भाजपला मत। आज सुद्धा कोणाला त्यांना भाजपच्या विरोधात लढण्याची इच्छा नाही, पण काँग्रेस पक्ष आपल्या मतदारांची प्रतारणा करणार नाही। आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निवडणूक महापौरची आणि उपमहापौरची लढवत आहोत आणि त्या अनुषंगाने आम्ही अश्विनीताई लांडगे आणि साहिल केदारीचा महापौर आणि उपमहापौरसाठी फॉर्म अर्ज आज दाखल केला आहे।